तर महाराष्ट्र विधान परिषदेबद्दल मी तुम्हाला सर्व सांगितलं आहे. आज आपलं नाशिक पुन्हा एकदा चर्चेत आलंय. नरेंद्र दराडे वर्सेस गोकुळ गीते. जागा आहे विधान परिषदेला नाशिक मधून एक जागा आणि उमेदवार आहे किती बरं? 2. मग आता याच्यातून नेमकं आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं? तर टोटल विधान परिषदेमध्ये किती सदस्य आहे महाराष्ट्राचे? तर 78 सदस्य आहे आणि त्या 78 सदस्यामध्ये जर तुम्ही बघितलं गेलं तर 22 सदस्य हे तुमच्यावाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून काय केले जाते बरं? निवडले जातात. आणि मग तसे प्रत्येक विभागाला एक एक सदस्य किंवा मुंबईला 2 देण्यात आले, तसं नाशिकला काय आलंय बरं? 1. पण उमेदवार मात्र आपल्याकडे 2 झालेले. अपक्ष म्हणून गोकुळ गीते यांनी काय केलेलं बरं? फॉर्म भरलेला आहे आणि मात्र शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे काय एक उमेदवार आहेत. असे 2 उमेदवार झालेले. मग यांना नेमकं आता मतदान कोण करणार? याला बऱ्याच लोकांना हा पण प्रश्न पडतो. तर यांना आपण मतदान करणार नाही, यांना मतदान करणार जे आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सदस्य काय दिले बरं? निवडून दिले. मग याच्यामध्ये भरपूर प्रश्न असा पण पडतो की नेमक्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य निवडणूक करतील, मतदान करतील? तर याच्यामध्ये तुमची महानगरपालिका असेल, तुमची नगरपालिका असेल, तुमची नगरपंचायत असेल, तुमचीवाली काय बरं जिल्हा परिषद असेल. यामध्ये लक्षात ठेवायचंय ग्रामपंचायतीच्या सदस्यांना निवडणुकीचा अधिकार नाही किंवा पंचायत समितीच्या सदस्यांना निवडणुकीचा अधिकार नाही. पण या 4 जे मी सांगितलं हे मात्र काय करू शकता बरं? निवडणूक करू शकतात. टोटल 22 लोक हे स्थानिक स्वराज्य संस्थेकडून महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये काय केले जाते बरं? पाठवले जातात. त्याच्यातला एक सदस्य हा कुठला आहे बरं? नाशिकचा आहे. आणि आता म्हणजे आता पुढे तुमचं वाले मतदान होणारच आहे. मग आता याच्यामध्ये भरपूर गोष्टी अशा का याला पक्षांतरबंदी कायदा लागू आहे का? किंवा व्हीप नावाची कन्सेप्ट राहते, व्हीप नावाची कन्सेप्ट लागू आहे का? तर यांना पक्षांतरबंदी कायदा लागू नाहीये. म्हणजे या पक्षाचे सदस्य दुसऱ्या पक्षाला त्या उमेदवाराला पण काय देऊ शकता बरं? मतदान करू शकतात किंवा अपक्षाला सुद्धा काय करू शकता बरं? मतदान करू शकतात. तर हा जो पुढचा जो आपल्याला आता नाशिक चर्चेत चालू आहे आणि गोकुळ गीते वर्सेस काय बरं? नरेंद्र दराडे याचा आपल्याला याच्यामधून नाशिक जिल्ह्यातून नेमका आता कोण सदस्य निवडला जाईल तर ते एक म्हणजे पाहण्याजोगे राहील. बरोबर आहे का नाही? काय वाटतं तुम्हाला?